फायनान्शियल अकाउंटिंगच्या या पिसमेल डिस्ट्रीब्युशन टॉपिकच्या अंतर्गत 8व्या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर वसंत बोरस्ते, KTHM कॉलेज नाशिक. आज आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रिझर्व्ह फंड असेल किंवा जनरल रिझर्व्ह असेल तर तो कसा सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट करताना ऍड करायचा आणि कॅपिटल कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं, त्याचबरोबर बँकेचं लोन असेल सेक्युअर्ड लोन तर ते लोन कसं सेटल करायचं संदर्भातलं एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 6 लेक्चर नंबर 8. हे आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट एक्झाम्पल. तुम्ही या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहू पण शकतात. त्याचबरोबर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबला जर बघत असाल तर ॲपमध्ये बघितला तर प्रॉब्लेम नाही, परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर युट्यूबला तो ॲटलिस्ट 360 पिक्सल किंवा 480 पिक्सलमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा व्ह्यू क्लिअर दिसेल. आणि तुम्ही जर KTHM ई लर्निंग ॲपला बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तिथे व्ह्यूज जो आहे तो चांगला आहे, त्यामुळे सगळ्या फिगर्स ज्या असतील त्या प्रॉपरली दिसतील. So let us start our problem. ABC were partnership sharing profits and losses in the ratio of 5:3:2 on 31st December 2018. Their balance sheet was as follows. ABC हे पार्टनर, त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय 5:3:2. ओके, बॅलन्स शीट मध्ये काही लायबिलिटीज आहे ज्यामध्ये कॅपिटल आहे, जनरल रिझर्व्ह फंड आहे, बँक लोन आहे, क्रेडिटर्स आहे आणि मिसेस एज लोन आहे. या सगळ्यांचे अमाऊंट दिले आहे 70, 57, 13, 6, 5, 102 म्हणजे 1,02,000 आणि मिसेस एज लोन आहे 68,000. त्याचबरोबर ऍसेट साईडला वेगवेगळ्या ऍसेट्स आणि कॅश दिलेली आपल्याला 15,000 रुपये. अशा प्रकारे आपल्याला पार्टनरशिप फर्मचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. ते बॅलन्स शीट आपल्याला इथे बघायचं आहे. बॅलन्स शीट नंतर काही ऍडजस्टमेंट दिले आहेत बघा. द फर्म वॉज डिझॉल्व ऑन 1 जानेवारी 2019. म्हणजे जी पार्टनरशिप फर्म आहे ती डिझॉल्व झाली आहे 1 जानेवारी 2019 ला. आपल्याकडे बॅलन्स शीटची डेट आहे 31 डिसेंबर 2018, म्हणजे नेक्स्ट डे ला पार्टनरशिप फर्म डिझॉल्व झाली आहे. त्याचबरोबर आपल्या त्यांनी असं म्हटलंय की द ऍसेट्स रिअलाइज ग्रॅज्युअली ॲज फॉलोज. म्हणजे त्या ऍसेटचं रिअलायझेशन म्हणजे ऍसेट साईडला बघा, लँड, फर्निचर, गुडविल, बुक डेप्ट, स्टॉक. आता गुडविलचे तर काही पैसे मिळणार नाही कारण ते फिक्टिशियस ॲसेट आहे, परंतु बाकीच्या ॲसेटचे पैसे मिळाले बघा. 15 जानेवारीला जमिनीचे 40,000 मिळाले, फर्निचरचे 10, बुक डेप्टचे 25 आणि स्टॉकचे 10,000. म्हणजे फर्स्ट रिअलायझेशन जे आहे ते आपल्याला किती झाले टोटल करता येईल 40 अधिक 10 50, 50 अधिक 2 500 म्हणजे 52,500, 52,500 अधिक 10 62,500. म्हणजे फर्स्ट रिअलायझेशन असणार आहे आपलं 62,500. तसंच सेकंड, थर्ड आणि फोर्थ रिअलायझेशन. A sum of rupees 2,500 was kept reserved for meeting realization expenses and actual expenses of rupees 2,000 were met finally on 30th April 2019. म्हणजे पहिल्या दिवशी आपण 2,500 रुपये रिअलायझेशन साठी 2,500 रुपये बाजूला काढून ठेवणार आहे, परंतु ऍक्च्युअली 30 एप्रिलला तो खर्च किती झाला 2,000. म्हणजे पहिल्या दिवशी रिझर्व्ह करायचा, म्हणजे थोडक्यात काय कॅश मधून 2,500 रुपये बाजूला काढून ठेवायचे, परंतु ऍक्च्युअली तो खर्च 30 एप्रिलला किती आहे 2,000. म्हणजे 30 एप्रिलला आपण काय करणार 2,000 वजा 2,500 वजा 2,000, बॅलन्स किती राहिला 500. याचा अर्थ असा पहिल्या दिवशी 2,500चा रिझर्व्ह केला होता आणि त्या 2,500 पैकी ऍक्च्युअल खर्च 2,000 आला, म्हणजे 500 रुपये रिझर्व्ह आपण जास्त केला होता. तो रिझर्व्ह आपण काय करणार नंतर कॅश मध्ये ऍड करणार. तो कसा करायचा सोल्युशन मध्ये आपण बघूया. यू आर रिक्वायर्ड टू शो द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऑन द बेसिस ऑफ क्वोशंट मेथड. मी आधीच सांगितलं तुम्हाला क्वोशंट मेथड म्हणजेच सरप्लस कॅपिटल मेथड म्हणजेच मॅक्सिमम म्हणजेच प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. तो आपल्याला हीच एक मेथड आहे, प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड किंवा सरप्लस कॅपिटल मेथड किंवा क्वोशंट मेथड, नाव काही असू देत, याचा अर्थ एकच आहे, सरप्लस कॅपिटल मेथड. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण रिअलायझेशन काढून घेऊ, नंतर स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल काढू. आता रिअलायझेशन काढायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला नोटबुक मध्ये एक म्हणजे डेटचा एक कॉलम, लँडचा, फर्निचर, बुक डेप्ट आणि स्टॉक हे 5 कॉलम करून घ्यायचे. त्याच्या पलीकडे अजून एक ऍडिशनल कॉलम करायचा टोटल, म्हणजे आपलं एकूण रिअलायझेशन किती आलं ते कळेल. अतिशय सोपं आहे. 5 कॉलम बनवून घ्या. पहिला कॉलम ऍक्च्युअल रिअलायझेशन त्याला म्हणा, पहिला कॉलम डेट, त्यानंतर लँड, फर्निचर, बुक डेप्ट, स्टॉक आणि टोटल. म्हणजे पहिलं रिअलायझेशन आपलं झालं 40 अधिक 10 अधिक 2,500 अधिक 10,000 म्हणजे 62,500. दुसरं रिअलायझेशन आहे 20, 20, 40 अधिक 10 50 आणि 51. तिसरा आहे 20 आणि 50 70 70 30 1,00,000 1,00,000 प्लस 18 म्हणजे 1,18,000. आणि चौथं रिअलायझेशन आहे 20,000 अधिक 17,500 म्हणजे 37,500 अधिक 2,500 म्हणजे 40,000 अधिक 2,000 म्हणजे 42,000. असं रिअलायझेशन आपल्याला मिळालं. म्हणजे रिअलायझेशन आपली
प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की पहिलं रिअलायझेशन केवढ्याचं असेल, दुसरं रिअलायझेशन किती, तिसरं रिअलायझेशन किती, कारण आपल्याला फक्त हीच अमाऊंट घ्यायची आहे, टोटल अमाऊंट. बाकी मधल्या याचा काही विचार करायचा नाही, तर टोटल करून घ्यायची. मग चला सरप्लस स्टेटमेंट काढूया. सरप्लस स्टेटमेंटसाठी आपल्याकडे कॅपिटल आहे तिघा पार्टनरचं आणि जनरल रिझर्व्ह फंड आहे जो आपल्याला या कॅपिटलमध्ये ऍड करायचा आहे. त्याचबरोबर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, तो रेशो या जनरल रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करताना वापरायचा आहे. चला मग पुढचं सोल्युशन घेऊया. स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, ज्यामध्ये तुम्हाला 5 कॉलमची आवश्यकता आहे, एक सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, कॅपिटल ए बी सी तिघांचं कॅपिटल. ओके. मग आता पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट किंवा कॅपिटल बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल किती दिले, 70,000, 57,000 आणि 13,000, जे तुम्हाला इथे दिसतं बघा एबीसी. 70, 57, 13 आणि जनरल रिझर्व्ह 10,000 आहे, म्हणून इथे आपण घेणार 70, 57, 13 एबीसी. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह फंड किती आहे, तर 10,000 आहे, मग आपण घेणार 10,000 रुपये. 10,000 रुपये जनरल रिझर्व्ह फंड हा कोणाचा आहे, तर तिघा पार्टनरचा आहे. तुम्हाला मी इथे एक गोष्ट सांगून ठेवतो की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला म्हणजे कुठल्याही पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशच्या एक्झाम्पल मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर जनरल रिझर्व्ह फंड असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल किंवा रिझर्व्ह फंड असेल किंवा फक्त रिझर्व्ह असेल, म्हणजे प्रॉफिट अँड इथे तुम्हाला जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस किंवा फक्त रिझर्व्ह यापैकी कुठलंही नाव असेल, तर तो रिझर्व्ह या पार्टनरच्या कॅपिटलमध्ये काय करायचा, ऍड करायचा. जर प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटी साईडला असेल तर पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ऍड करायचा. प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला असेल तर कॅपिटल मधून लेस करायचं, कारण ऍसेट साईडला लिहिलेला प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय असतो, एक्झॅक्टली लॉस, आणि लायबिलिटी साईडला असलेला प्रॉफिट अँड लॉस काय असतो, प्रॉफिट. ओके. मग आता आपल्याला इथे जनरल रिझर्व्ह फंड काय करायचा, ऍड करायचा आहे. तो जनरल रिझर्व्ह फंड आपल्याकडे आहे 10,000 आणि त्यांचा रेशो काय दिलाय, 5:2. मग आपण 5:2 10,000 वाटून देऊ. म्हणजे बघा आपल्याला किती वाटायचे, 10,000, आणि काय रेशो आहे, 5:2 म्हणजे गुणिले 5 भागिले 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणजे ती रक्कम आली 5,000 ए ला, 3,000 बी ला आणि 2,000 सी ला. हे कसे आले, तर 10,000चं डिस्ट्रीब्युशन केलं, 5:2 आणि 10,000 10 ने का भागले, तर 5 आणि 3 8 आणि 2 10, टोटल 10 भागांपैकी 5 भाग ए ला, 3 भाग बी ला आणि 2 भाग सी ला, अशा पद्धतीने. नंतर आलेल्या कॅपिटलला म्हणायचं ऍडजस्टेड कॅपिटल. हे काय ऍड केलं, इथे बघा लिहिलंय ऍड, म्हणजे ही रक्कम आपण काय केली, ऍड केली कॅपिटल मध्ये. किती, 70 अधिक 5 75, 57 अधिक 3 60 आणि 13 अधिक 2 15, याला म्हणायचं ऍडजस्टेड कॅपिटल. यानंतर बाकीच्या स्टेप्स पूर्वी सारख्याच आहे, त्याच्यामध्ये परत घ्यायचे प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आपल्याला दिलाय 5:2. प्रॉफिट शेअरिंग रेशो मेन्शन केल्यावर पुढची स्टेप काय आठवत असेल तुम्हाला, काय, तर युनिट कॅपिटल. मग पुढची स्टेप घ्यायची युनिट कॅपिटल. युनिट कॅपिटल कसं काढायचं, तर कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे 75/5 किती येणार, 15,000. 60,000 भागिले 3 किती येणार, 20,000 आणि 15,000 भागिले 2 किती येणार, 7,500. आता या तिघांपैकी या युनिट कॅपिटल मध्ये ए बी आणि सी या तिघांपैकी जी रक्कम कमी असेल त्याला काय म्हणायचं आपण, बेस कॅपिटल. बघा मी त्याला रेड कलर दिलाय, तो याच्यासाठी की तुम्हाला पटकन लक्षात यावं, आणि तो रेड कलर म्हणजेच बेस कॅपिटल आहे. आपण बेस कॅपिटल कोणाचं पकडलं, सी चं. पुढची स्टेप आपण घेणार प्रपोर्शनेट कॅपिटल, आणि प्रपोर्शनेट कॅपिटलचं सूत्र काय, बेस कॅपिटल गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता बेस कॅपिटल कोणाचं घेतलं, टेकिंग बेस ऑफ सीज कॅपिटल असं पण म्हणू शकतो. म्हणजे सीज जे बेस कॅपिटल आहे त्याला, किंवा तुम्ही डायरेक्टली बेस कॅपिटल सुद्धा म्हणू शकता. बेस कॅपिटल गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आपल्याकडे बेस कॅपिटल किती आहे, 7,500. 7,500 गुणिले 5 कॅल्क्युलेशन करू शकता, कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 7,500 गुणिले 5 उत्तर किती आलं, 37,500. ए च्या कॉलम मध्ये. बी च्या कॉलम मध्ये किती आहे, 7,500 गुणिले 3 किती आले, 22,500. आणि सी च्या कॉलम मध्ये करण्याची गरजच नाही खरं तर, परंतु तरी करू शकतात, 7,500 गुणिले 2 म्हणजे उत्तर किती आलं, 15,000, जे तुम्हाला इथे दिसतंय बघा. म्हणजे प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला मिळालं. एकदा प्रपोर्शनेट कॅपिटल मिळालं की त्याच्यावरून आपल्याला प्रॉफिट सरप्लस कॅपिटल शोधता येईल. सो सरप्लस कॅपिटल म्हणजे काय, तर तुमचं असणारं ऍडजस्टेड कॅपिटल किती आहे, 70, 60 आणि 15 मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल, जे तुम्हाला इथे लिहिलंय बघा, सरप्लस कॅपिटल कंसामध्ये लिहिलंय ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल, म्हणजे सी 0 आहे ती सी रो मायनस एफ रो बरोबर येणार
सरप्लस कॅपिटल म्हणजे 75 वजा 37,500 उत्तर येणार 37,500, 60 वजा 22,500 उत्तर येणार 37,500 आणि 15,000 वजा 15,000 उत्तर येणार 0. म्हणजे आपल्याला सरप्लस कॅपिटल मिळालं, परंतु आपल्याला काय शोधायचं आहे? ऍब्सोल्यूट सरप्लस. म्हणून त्या वरच्या ज्या स्टेप्स आहे म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो, युनिट कॅपिटल आणि प्रपोर्शनेट कॅपिटल ह्या काय होतील? रिपीट. सोपं आहे. नेक्स्ट स्टेप प्रॉफिट शेअरिंग रेशो 5/3 ए आणि बी 5/3 येणार. त्याच्या पुढची स्टेप युनिट कॅपिटल. युनिट कॅपिटल म्हणजे कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे 37,500 भागिले 5 येणार उत्तर 7,500 आणि 37,500 भागिले 3 उत्तर येणार 12,500. कसं आला तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता कॅल्क्युलेटर वरती. 37,500 भागिले 5 सोपं आहे 7,500 आणि 37,500 भागिले 3 उत्तर आलं 12,500. त्यानंतर पुढची स्टेप आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. आता प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे काय? तर बेस कॅपिटल गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. कोणाचा बेस कॅपिटल पकडणार आपण? युनिट कॅपिटल मध्ये ज्या दोघां पार्टनर पैकी ज्याचं कॅपिटल कमी असेल त्याला म्हणायचं बेस कॅपिटल. कोणाचं कमी आहे? ए चं किती आहे? 7,500. बी चं किती आहे? 12,500. कमीत कमी रक्कम 7,500 ज्याला आपण काय म्हणणार? बेस कॅपिटल. 7,500 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो तो किती आहे? 5 म्हणजे 7,500 गुणिले 5. आन्सर किती येणार? कॅल्क्युलेटर वापरा. 7,500 गुणिले 5 37,500 आणि 7,500 गुणिले 3 आन्सर येणार 22,500. तो अशा पद्धतीने प्रपोर्शनेट कॅपिटल मिळालं. पुढची स्टेप सोपी आहे. त्याचं नाव काय आहे? ऍब्सोल्यूट कॅपिटल किंवा ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. आता ते कसं काढणार? तर सरप्लस वजा प्रपोर्शनेट. सरप्लस किती आहे? 37,500 वजा प्रपोर्शनेट किती? 37,500 म्हणजे बॅलन्स किती राहिला? 0. आणि बी च्या बाबतीमध्ये सरप्लस किती? 37,500 आणि प्रपोर्शनेट कॅपिटल किती आला? 22,500. बॅलन्स किती आला? 15,000 रुपये. तो अशा पद्धतीने आपल्याला मिस्टर बी चं सरप्लस कॅपिटल मिळालं. ऍब्सोल्यूट सरप्लस किती आहे? 15,000. मिस्टर ए चं सरप्लस आहे 37,500 आणि बी चं 37,500. जेव्हा आपण प्रायोरिटी ऑफ पेमेंट काढू बाकीच्या सगळ्या लायबिलिटी पेड झाल्यानंतर म्हणजे बघा लायबिलिटी साईडला बँक लोन आहे, क्रेडिटर्स आणि एमएसएस लोन आहे. त्या तिन्ही लायबिलिटी पे झाल्यानंतर पार्टनरला जेव्हा पैसे देण्याची वेळ येईल त्यावेळी पार्टनरला सगळ्यात पहिल्यांदा पैसे कोणाला मिळतील? बी ला. किती? 15,000. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ए ला आणि बी ला. ए ला 37,500 बी ला 37,500. आता 37,500 पैकी 1500 त्याला 15,000 मिळालेले. ते बॅलन्स जे असतील ते त्याला मिळतील. चला तर मग करूया प्रायोरिटी ऑफ पेमेंट. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना इथे स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल मिळालं समजलं असेल. त्याच्या प्रॅक्टिससाठी अजून काही एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला पण घेणार आहे. ओके. सो आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बनवायचे प्रायोरिटी ऑफ पेमेंट. एक्झाम्पल मध्ये जा. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला प्रायोरिटी ऑफ पेमेंट करताना मी माझा व्हिडिओ नंबर 2 जो आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा लेक्चर नंबर 2 ज्यामध्ये प्रायोरिटी ऑफ पेमेंट मी डिटेल एक्सप्लेन केलेली की ज्यामध्ये कोणाला पहिल्यांदा पैसे द्यायचे असतात. सगळ्यात पहिल्यांदा पैसे रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे ज्याला आपण प्रेफरन्शियल लायबिलिटीज म्हणतो त्या लायबिलिटीचा पेमेंट करायचं असतं. त्यानंतर पुढे अनसेक्युअर्ड सेक्युअर्ड क्रेडिटर्स त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स याप्रमाणे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पैसे कोणाला द्यायचे असतात? रिअलायझेशनचा खर्च जो की इथे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा. अ सम ऑफ ₹2,500 वॉज केप्ट रिझर्व्ह फॉर मीटिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे रिअलायझेशनचा खर्च दिलेला 2,500. सगळ्यात पहिल्यांदा आपण बाजूला ठेवणार 2,500 रिझर्व्ह म्हणून. त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोन आहे, क्रेडिटर्स आणि एमएसएस लोन आहे. या तिन्ही काय आहे? थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. आणि ज्यामध्ये एक लायबिलिटी मात्र सेक्युअर्ड आहे म्हणून तिला त्या सेकंड नंबर ऑफ प्रायोरिटी मध्ये थर्ड पार्टी मध्ये सेक्युअर्ड लायबिलिटी मध्ये बँक लोन घेणार आणि अनसेक्युअर्ड मध्ये मात्र क्रेडिटर्स आणि एमएसएस लोन घेणार. म्हणजे तुम्ही रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,500 बाजूला काढला. त्यानंतरचं पेमेंट कोणाचं आहे? सेक्युअर्ड लायबिलिटी 5,000. त्यानंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आणि एमएसएस लोन किती आहे? 68,000. आणि 1,02,000 आणि 68 एकूण किती द्यायला पाहिजे? 1,70,000. आपल्याकडे यावेळी जर 1,70,000 नसतील तर आपण या दोघांच्या लायबिलिटीचा रेशो वापरणार. जो रेशो आहे 3:2 म्हणजे काय? 1,02,000 1,02,000 इज टू 68,000. दोन जर शून्य निघून गेले तर राहतील ते 102 आणि 68. याला कितीने भाग जातो बघा? याला भाग जाईल 34 ने. 34 दुने 68. 34 त्रिक 102 मला वाटतं एक्झॅक्टली 34 गुणिले 3 102 करेक्ट. म्हणजे 34 ने जर भाग दिला तर आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळेल त्यांचा प्रोपोर्शनेट किंवा प्रो रेटा रेशो मिळेल. तो येईल 3:2. 34 ने भाग द्या 102 ला 34 ने भाग दिला 3 येतात आणि 68 ला 34 ने भाग दिला 2 येतात. तो असा आपल्याला इथे प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रो रेटा काढायचा असतो. म्हणजे पैसे कमी पडले तर तो आपण रेशो वापरूया. आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा एक्झॅक्टली तुम्हाला ते कळेल काय केले नक्की.
त्यानंतर ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल द्यायचा आहे कोणाचा मिस्टर बीचा किती आलाय 15,000 जो इथे तुम्हाला दिसतोय बघा बीचा 15,000 त्यानंतर सरप्लस एचा 37,500 आणि बीचा 37,500 तो सरप्लस एचा 37,500 आणि बीचा 37,500 परंतु 37,500 पैकी बीला ऑलरेडी 15,000 दिले राहिले किती 22,500 म्हणून त्याला किती मिळतील फक्त 22,500 आणि मग पैसे कमी पडले तर त्यांचा रेशो येईल 5:3 ओके आणि सगळ्यात शेवटी सगळे पैसे देऊन झाले की सगळ्या पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पैसे आपल्याला वाटायचे अशा पद्धतीने आपल्याला प्रायोरिटी ऑफ पेमेंट तयार करून घ्यायचंय आणि याच्या अनुसरूनच आपल्याला स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल मध्ये कॉलम्स बनवायचे बघा इथे स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर कोशंट मेथड किंवा सरप्लस मेथड पहिले 4 कॉलम फिक्स आहे डेट फिक्स असणार आहे पर्टिक्युलर फिक्स असणार आहे अवेलेबल कॅश फिक्स असणार आहे टोटल लायबिलिटी फिक्स असणार आहे हे 4 कॉलम फिक्स आहे त्यानंतर ज्या लायबिलिटी त्या लायबिलिटी नुसार आपल्याला कॉलम्स बनवायचे ज्याच्यामध्ये पहिली लायबिलिटी आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस परंतु तो काही थर्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नाही आहे त्यामुळे लायबिलिटी कॉलम न बनवता थर्ड पार्टी लायबिलिटी फक्त काय आहे बँक लोन जे सेक्युअर्ड आहे प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते दिसतंय बँक लोन सेक्युअर्ड किती 5,000 म्हणून पहिला कॉलम येणार बँक लोन त्याच्यानंतर क्रेडिटर्स आणि मिसेस सेल्स लोन जो तुम्हाला दिसतोय क्रेडिटर्स आणि मिसेस सेल्स लोन तो दोन कॉलम म्हणजे बँक लोन सेक्युअर्ड एक लायबिलिटी त्यानंतर क्रेडिटर्स आणि मिसेस एस लोन आणि सगळ्यात शेवटी तिन्ही पार्टनरचे 3 कॉलम ज्याला पार्टनरचे कॅपिटल्स म्हणूया ABC ओके एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लाईन मध्ये काय घ्यायचं तर बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट जे तुम्हाला लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या दिलेले आहेत काय काय आहेत पहिलं नाव आहे कॅश बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला कॅश दिली बघा किती 15,000 सो इथे कॅश आली 15,000 टोटल लायबिलिटी नावाचा एक एक्स्ट्रा कॉलम बनवायचा असतो जो बऱ्याचशा बुक्स मध्ये दिलेला नाहीये परंतु आवश्यक आहे तो का मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगेल त्याचं कारण बँक लोन आहे 5,000 रुपये जे तुम्हाला इथे दिसतंय बघा बँक लोन 5,000 त्यानंतर क्रेडिटर्स 102 आणि मिसेस एस लोन आता मिसेस एस लोन हे सुद्धा थर्ड पार्टी लायबिलिटी आहे ते किती 68,000 त्याचबरोबर कॅपिटल 70 57 आणि 13 जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिले त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह काय करायचा असतो ऍड जो आपण ऑलरेडी स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल मध्ये ऍड केलाय बघा इथे तो किती आहे तर तो आहे 10,000 आणि 10,000 आपण कसं वाटलं 5:3 सो 5:3 जर ती रक्कम वाटली तर आपल्याला ती रक्कम माहिती किती आली 5:3 आणि 2 जी इथं आपल्याला ऑलरेडी मिळाली तेव्हा आपण डायरेक्ट लिहू शकतो 5:3 त्यानंतर असेल बॅलन्स तो बॅलन्स कसा आला 15,000 ऍज इट इज टोटल लायबिलिटी 10,000 आणि वाढेल कारण कॅपिटल वाढले म्हणून ती लायबिलिटी पण वाढेल 3 10 + 10 पण 3 25 क्रेडिटर्स ऍज इट इज आहे बँक लोन ऍज इट इज आहे क्रेडिटर्स पण ऍज इट इज आणि मिसेस एस लोन ऍज इट इज आहे मात्र कॅपिटल मध्ये फरक पडलेला आहे 70 होतं 5 वाढलं 70 5 75 57 + 3 60 आणि 13 + 2 15 आता सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी मध्ये जा प्रायोरिटी मध्ये पहिलं पेमेंट कोणाचं रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,500 पेमेंट करून टाका आपल्याकडे 15,000 आहे आपण 2,500चा रिअलायझेशनचा रिझर्व्ह करू शकतो सो लेस रिझर्व्ह फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,500 रुपये आपण अवेलेबल असलेल्या कॅश मधून बाजूला काढून ठेवले तर राहिली किती अमाऊंट आपल्याकडे 12,500 पुढच्या लाईन मध्ये आपण लिहा बॅलन्स 12,500 बाकीच्या लायबिलिटी मध्ये काही चेंज झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला खाली ओढण्याची गरज नाही परंतु इथे मी घेतलेली आहे त्याच्यानंतर पहिलं पेमेंट कोणाचं करायचं तर बँक लोन जे तुम्हाला प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये दिसेल बघा थर्ड पार्टी लायबिलिटी बँक लोन किती आहे 5,000 तुमच्याकडे कॅश आहे का 5,000 आहे 12,500 म्हणजे भरपूर कॅश आहे तो 5,000 देऊन टाका टोटल लायबिलिटी कॅश मधून 5,000 मायनस होतील तो कॅश मध्ये 5,000 टोटल लायबिलिटी 5 ने मायनस होईल आणि बँक लोन जे आहे ते इथं काही लिहिण्याची आवश्यकता नाहीये इथे आपण पेमेंट जर केलं तर ते शिल्लक राहिलं 5,000 गेल्यानंतर शिल्लक राहणार 0 तो 5,000 टोटल लायबिलिटी ती मायनस 5,000 दिले बॅलन्स राहिला तो आपल्याकडे 0 म्हणजे टोटल लायबिलिटी मधून 5,000 गेले आणि बँक लोन मधून 5,000 गेले बँक लोन संपलं टोटल लायबिलिटी 3 राहिली आणि कॅश अवेलेबल 7,500 आहे ठीक आहे चला 7,500 पुढचं पेमेंट कोणाचं आहे प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये प्रायोरिटी ऑफ पेमेंट बघा पुढचं पेमेंट आहे अनसिक्युअर्ड लायबिलिटी क्रेडिटर्स आणि मिसेस एस लोन त्याला 1,02,000 आणि 68 असे 1,70,000 द्यायचे आणि आपल्याकडे पैसे किती आहेत फक्त 7,500 म्हणजे आपल्याकडे पैसे कमी आहे म्हणून आपण कोणता रेशो वापरणार 3:2 हा रेशो वापरणार सो लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिसेस एस लोन इंटू ब्रॅकेट 3:2 7,500 कॅश कमी होणार 7,500 टोटल लायबिलिटी कमी होणार आणि 4,500 कोणाला मिळणार क्रेडिटर्सला आणि 3,000 कोणाला मिळणार मिसेस एज लोनला कसे काढले ते 7,500 गुणिले 3 भागिले 8 तर आपल्याला ती रक्कम आली सॉरी 8 नाही 7,500 गुणिले 3 3 आणि 3 2 5 म्हणजे भागिले 5
ती रक्कम आली 4,500 मिळणार क्रिएटर्सला आणि मिसेस एज लोनला किती मिळणार 2 शेअर आणि ते येणार 3,000. सो 4,500 क्रिएटर्सला आणि 3,000 मिसेस ए ला. सो अशा पद्धतीने आपण लायबिलिटी पेमेंट केलं, आपल्याकडचे पैसे संपले, बॅलन्स किती झाला नील. टोटल लायबिलिटी शिल्लक आहे 312. क्रिएटरचे अजून द्यायचे 97,500 म्हणजे 1,02,000 वजा 4,500 97,500 आणि 68 वजा 3 किती राहिले 65,000. त्याच्यानंतर पहिलं रिअलायझेशन आपल्याला बोलवायचंय. पहिलं रिअलायझेशन कितीचं आहे 62,500 जे रिअलायझेशन मध्ये आपण इथे घेतलंय बघा. पहिलं रिअलायझेशन लँड फर्निचर बुक डेप स्टॉक 62,500. सो टोटल घेणार आपण इथं 62,500 फर्स्ट रिअलायझेशन. आता आपल्याला कोणाचे पैसे द्यायचे अजून क्रिएटर्स आणि मिसेस एज लोनचे द्यायचे किती 1,70,000. आपण आधी किती दिले फक्त 7,500 म्हणजे अजून त्यांचे अमाऊंट देणं बाकी आहे. सो लेस पेड टू क्रिएटर्स अँड मिसेस एज लोन. पूर्ण देऊन टाका त्यांना, कारण पूर्ण दिले तरी त्यांचं पेमेंट पूर्ण होत नाही. सो कॅश मायनस 62,500 टोटल लायबिलिटी मायनस 62,500 आणि जसं मागे सांगितलं तसं तिथं परत कॅल्क्युलेशन करायचंय 62,500 गुणिले 3 भागिले 5. मग आपल्याला ते क्रेडिटर्सला किती मिळतील 37,500. सेम वे बिल्स पेबलला किती मिळतील, मिसेस एज लोनला किती मिळतील 2 शेअर, ते किती आले 25,000. इथं पण लिहिले बघा 37,500 आणि 25,000 मायनस केले. अजूनही क्रेडिटर्स किती देणं बाकी आहे 40,000 रुपये. सॉरी मिसेस एज लोन किती देणं बाकी 40,000. क्रेडिटर्स किती बाकी 60,000. टोटल लायबिलिटी किती बाकी अजून 2.5 लाख रुपये. आपले पैसे संपले. सेकंड रिअलायझेशन कितीच आहे 51,000. मागून घ्या सेकंड रिअलायझेशन 51,000 रुपये. आता सेकंड रिअलायझेशन 51,000. अजूनही यांचे दोघं मिळून किती द्यायचे बाकी 1 लाख बाकी. 60 अधिक 40 म्हणजे आपल्याकडे अजूनही 49,000 कमी आहे. मग 49 कमी आहे पण 51 मिळाले, मग 51 देऊन टाका. प्लेस पेड टू क्रेडिटर्स मिस अँड मिसेस एज लोन 51,000 रुपये. 3 या रेशो मध्ये 51,000 वाटले तर ते आले 36,000 सॉरी 30,600 आणि 20,400. कॅल्क्युलेशन कसं करायचं मग सांगितलं तुम्हाला. 51,000 गुणिले 3 भागिले 5 किती आले 30,600 जे तुम्हाला इथे दिसते बघा 30,600. आणि सेम वे मिसेस एज लोन किती 20,400 जे तुम्हाला इथे दिसते 20,400. मायनस करा. खालच्या ओळीमध्ये बॅलन्स आला 19,600. अजून देणं बाकी कोणाचे मिसेस एज लोन आणि 29,400 अजून क्रेडिटरचे द्यायचे बाकी. असे टोटल आपल्याकडे बाकी किती अजून 1,99,000 अशी टोटल लायबिलिटी देणं बाकी आहे. ओके बॅलन्स संपला. इथे कॅश. पुढचं रिअलायझेशन मागून घ्या. पुढचं रिअलायझेशन कधीच आहे 7 मार्चला किती 1,18,000. तर तारीख डेट कॉलम मध्ये तारीख टाका 7 मार्च. थर्ड रिअलायझेशन फर्स्ट सेकंड. आता हे कोणते थर्ड रिअलायझेशन किती 1,18,000. अजून या दोघांचे मिळून किती द्यायचे बाकी 49,000 रुपये इथे दिसतं बघा. 29,400 प्लस 19,600 49 द्यायचे. आपल्याकडे किती 1,18,000 म्हणजे भरपूर पैसे देऊन टाका. प्लेस पेड टू क्रेडिटर्स आणि मिसेस एज लोन 49,000 रुपये. 3-2 रेशो वाटा. 49 दिले पूर्ण त्यांना पैसे मिळून जातील. 29,400 क्रेडिटर्सला मिळतील आणि 19,600 मिसेस एज लोनला मिळतील. म्हणजे आपली टोटल लायबिलिटी काय होते पे होते. आता लायबिलिटी आपल्या संपल्या म्हणजे मिसेस एज लोनचा बॅलन्स 0 राहिला. देणं घेणं संपलं. क्रेडिटर्स देणं घेणं संपलं. तरी पण आपल्याकडे अजून लायबिलिटी पे करायच्या किती आहे 1.5 लाख रुपये आणि कॅश आपल्याकडे अजून 69,000 रुपये शिल्लक आहे. आता आपल्या टोटल लायबिलिटी 1,50,000 आहे आणि बरोबर या सगळ्या लायबिलिटी पेड झाल्या बघा. थर्ड पार्टी लायबिलिटी सगळ्या पेड झाल्या. बँक लोन झालं, क्रेडिटर झालं, मिसेस एज लोन झालं. त्यानंतर फक्त कॅपिटल राहिलं आणि कॅपिटलचे टोटल करून बघा 70 अधिक 60 सॉरी 75 अधिक 60 1,35,000 अधिक 15 1.5 लाख रुपये आणि टोटल लायबिलिटी बरोबर 1.5 लाख रुपये द्यायच्या बाकी आहे. आता पुढचा नंबर कोणाचा आहे तर पुढचा नंबर आहे मिस्टर बी चा, ज्याला काय म्हटलं आपण ऍब्सोल्यूट सरप्लस. किती आहे 15,000. चला मग देऊन टाका 69,000 त्यातनं 15,000 देऊन टाका. लेट्स पेड टू मिस्टर बी ऍब्सोल्यूट सरप्लस 15,000. टोटल लायबिलिटी पेड करणार 15,000. टोटल लायबिलिटी मधून मायनस होणार आणि कॅपिटल मधून मायनस होणार पण कोणाच्या तर बी च्या. चुकून बऱ्याचदा असं होतं की प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये सरप्लस कॅपिटल मध्ये आपल्याला बी चा सरप्लस आलाय पण आपल्याला सवय असते की इथे या लायबिलिटी संपल्या म्हणजे लगेच याचा नंबर लागतो या कॉलमचा. तर तसं नाहीये. इथे कोणाचा नंबर लागतोय बी चा. नीट पाहून घ्या. सरप्लस कोणाचा ऍक्च्युअली बी चा म्हणून आपण कोणाचा सरप्लस पे करणार फक्त बी लाच देणार. बाकी ए ला आणि सी ला काही मिळणार नाही. म्हणून बी ला किती देणार 15,000 रुपये. 15,000 मायनस झाले तर बॅलन्स कॅश किती राहिली बघा 69 वजा 15 बॅलन्स कॅश राहिली 54,000. टोटल लायबिलिटी 1.5 लाख द्यायची होती. पैकी 15 दिली 1,35,000 शिल्लक आहे. अजून ए चं कॅपिटल जसं तसं शिल्लक आहे. त्यातला 1 रुपया पण दिलेला नाही म्हणून ते कॅपिटल जसं तसं बॅलन्स खाली ओढून घ्यायचा किंवा नाही ओढला तरी चालेल. 75,000. बी चं कॅपिटल 60 वजा 15 म्हणजे राहिले 45 आणि 15 सी चं ऍज इट इज कॅपिटल शिल्लक आहे. पैसे किती शिल्लक आहे 54,000. पुढचा नंबर कोणाचा आहे पुढचा नंबर आहे प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये जर बघितलं तर तो आहे ऍब्सोल्यूट सरप्लस पेड केल्यानंतर सरप्लस कोणाचा ए आणि बी चा किती
37,500 आणि 22,500 दोघं मिळून आपल्याकडे किती पाहिजे 60,000. आपल्याकडे किती अवेलेबल रक्कम आहे 54 म्हणजे कमी आहे 6,000 कमी आहे. पण 54,000 आपण सरप्लसला देऊन टाकणार म्हणजे मिस्टर ए ला आणि बी ला 54,000 दिले, कॅश गेली 54,000, टोटल लायबिलिटी कमी झाली 54,000. ए ला किती मिळते इथे कॅल्क्युलेशन करतो मी 54,000 गुणिले 5 भागिले 8 म्हणजे किती आले बघा 33,750 बघा ए ला आले 33,750 आणि बी ला किती मिळणार तर 3 भाग मिळणार म्हणजे गुणिले 3 भागिले 8 20,500 20,250. सो इथे आले 20,250 मायनस करा. मायनस केल्यानंतर आपल्याकडे बॅलन्स शिल्लक राहतो कॅश 0, टोटल लायबिलिटी अजून 81 द्यायची बाकी आहे. एचं कॅपिटल 75 होतं, 75 पैकी 33,750 दिले किती राहिले 41,250. बीचं 45 होतं, 45 पैकी 20,250 दिले राहिले 24,750 आणि सी ला आपण अजून 1 रुपया दिलेला नाही. सो पैसे संपले. आपलं पुढचं रिअलायझेशन किती आहे बघा, पुढचं रिअलायझेशन आहे 42,000 रुपये. कधी आहे 30 एप्रिलला, म्हणून आपण जाणार 30 एप्रिल तारीख टाकणार 30 एप्रिल फोर्थ अँड फायनल रिअलायझेशन. याच्यानंतर कुठलंही रिअलायझेशन नाही. किती आहे 42,000चं. ओके, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय की 2,500 रुपये आपण जे पहिल्या दिवशी बाजूला काढले होते त्यापैकी 2,000च खर्च आला आणि 30 एप्रिलला तो खर्च केलेला आहे किती 2,000 म्हणजे 2,500 पैकी 500 उरले, म्हणून आपण ते 500 काय करणार इथे कॅश मध्ये ऍड करणार. बघा इथे ऍड अनयुटिलाइज रिझर्व्ह फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. प्रोव्हिजन किती केली होती 2,500ची जी इथे तुम्हाला दिसते. ऍक्च्युअल खर्च किती आला 2,000 म्हणजे अनयूज किंवा अनयुटिलाइज रिझर्व्ह किती आहे 500. तो 500 रुपये आपण रिअलायझेशन अमाऊंट मध्ये काय करणार ऍड करणार म्हणजे आपल्याला 500 कॅश वाढली आपल्या खिशामध्ये आपल्या म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या. म्हणजे 42,000 प्लस 500 किती झाले 42,500 म्हणजे आपली कॅश वाढली. चांगली गोष्ट आहे, कॅश वाढली 42,500. आता पुढचा नंबर कोणाचा आहे, अजून आपल्याला सरप्लस द्यायचा बाकी आहे 60,000 द्यायचा होता बघा त्यांना. इथे तुम्हाला दिसेल 37,500 अधिक 22,500 बरोबर किती 60,000 रुपये. आपण त्यांना किती दिले फक्त 54,000 म्हणजे राहिले किती 6,000. तो आपण त्यांना 6,000 देऊन टाकणार. लेस पेड टू मिस्टर ए अँड बी सरप्लस 6,000, टोटल लायबिलिटी मधून पेड 6,000, कॅश मधून पण मायनस झाले 6,000 आणि त्यांना रेशो कोणता मिळणार 5/3. सो इक्वल टू 6,000. कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. 6,000 गुणिले 5 भागिले 5/3 8 जे आले 3,750 ए ला आणि बी ला किती येणार 3 भाग म्हणजे ते आले 2,250 रुपये. सो इथे आपल्याला 3,750 आणि 2,250 रक्कम ए ला आणि बी ला दिल्यानंतर त्यांचा सरप्लस पेड झाला. आता सरप्लस पेड झाला. पुढचा नंबर कोणाचा आहे ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो आपल्याकडे 42,500 पैकी 6 गेले राहिले किती 36,500 आणि अजूनही टोटल लायबिलिटी शिल्लक किती 75,000 मायनस करून घ्या 41,250 3,750 बॅलन्स राहिले 37,500. 24,750 वजा 2,250 राहिले 22,500 आणि 15,000 सी चा बॅलन्स ऍज इट इज आहे, त्याला अजून 1 रुपया आपण दिलेला नाही. तो 36,500 कॅश आहे, सगळी कॅश देऊन टाका. कोणाला आता द्यायची, पुढचा नंबर कोणाचा आहे प्रायोरिटी ऑफ पेमेंट मध्ये जा. पुढचा नंबर आहे सगळे पार्टनर ऑल पार्टनर इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. So all partners in profit sharing ratio less paid to Mr. A, B and C, PSR लिहायचं आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो 5/3 पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहिल्यानंतर कॅश मधून मायनस करा 36,500. तो टोटल लायबिलिटी पण मायनस होणार 36,500. आता 36,500 कोणत्या रेशो मध्ये वाटायचे 5/3 सो तुम्हाला घ्यायचे 36,500 गुणिले 5 भागिले 5 आणि 3 8 आणि 2 10 म्हणजे भागिले 10. ए ला किती मिळणार 18,250. तेवढेच बी ला मिळणार, पण बी ला किती शेअर 5 शेअर नाही मिळणार तर त्याला मिळणार 3 शेअर तो 10,950 आणि सी ला किती मिळणार दोनच भाग मिळणार. सो गुणिले 2 भागिले 10 म्हणजे हे बघा 18,250 आले ए च्या कॉलम मध्ये, 10,950 आले बी च्या कॉलम मध्ये आणि 7,300 आले सी च्या कॉलम मध्ये. सो या रकमा या तिघांना मिळाल्या 18,250 10,950 आणि 7,300 हे मिळाले 5/3 या रेशो मध्ये 36,500 रुपये. एवढी रक्कम दिल्यानंतर आपल्याकडे काही रिअलायझेशन नाही. सो रिअलायझेशन संपलं. 4 रिअलायझेशन होते, 4 रिअलायझेशन संपले, पैसे संपले. सो आता आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे 0 आणि अजूनही 38,500 आपले देणे बाकी आहे, जे की टोटल लायबिलिटी कॉलम तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. हा कॉलम काय करायचा आहे तर हा असलेला बॅलन्स किती 38,500 आणि तुमचं अनपेड कॅपिटल किंवा अनपेड लायबिलिटीज किती आहे 19,250 अधिक 11,500 अधिक 7,700. कॅल्क्युलेटर करा, याची टोटल किती आली 38,500. म्हणजे तुमचा रिअलायझेशन लॉस आणि टोटल लायबिलिटीचा बॅलन्स हा सेम आला पाहिजे. तो इथे आपला किती आला सेम 19,250 अधिक 11,500 अधिक 7,700 याची टोटल किती आली 38,500 आणि बरोबर इथे आपले देणं किती बाकी 38,500. याचा अर्थ आपण सोडवलेलं एक्झाम्पल काय करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण रिअलायझेशन लॉस काढू शकतो आणि स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आपल्याला बनवता येईल.
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही जर हा व्हिडिओ रिपीटेडली बघितला तर तुम्हाला सगळे एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे समजतील. अजून याच्यामध्ये जर प्रॉफिट अँड लॉस, आता आपण या एक्झाम्पल मध्ये फक्त काय पाहिलं तर जनरल रिझर्व्ह फंड दिलेला लायबिलिटी साईडला, पुढच्या एक्झाम्पल मध्ये प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटी साईडला असेल आणि ऍसेट साईडला असेल तर काय करायचं. त्याचबरोबर काही सेक्युअर्ड लायबिलिटी असेल, बँकेला काही मॉर्गेज दिलं असेल तर तशा केसमध्ये काय करायचं असं आपण एक्झाम्पल बघूया. आणि इथे मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.